Good evening, all of you. Welcome back to Beautiful World of Science. The last lecture we will study about the work done. Then today we will discussing about the next point. It is called types of work. The last lecture we will all the base all the in detail information about an work, and we will calculate and how to calculate the work done and it's a derivation, all the information about the derivation. This is a we will study it. मागच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही बघितलात तर आपण वर्क डन म्हणजे नेमकं काय आहे, ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यामधल्या महत्त्वाचे कोणकोणत्या राशी आहेत, या सगळ्याची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. Then today we will discussing about the next point. It is called types of work. Types of work. आता आपल्याला वर्कचे टाइप किती आहेत, ते कोणकोणते टाइप्स आहेत, त्याच्याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. There are basically three types of a work. वर्कचे तीन पार्ट्स पडतात, तीन भाग आहेत. The first is positive work. Second one is the negative work. And the last is zero work. We will all the information about a positive work, negative work and zero work. बघा लक्ष द्या, या सगळ्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत विथ अ डेरिवेशन. त्याच्या समीकरणासकट, डेरिवेशन सकट आपण या ठिकाणी त्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल पॉझिटिव्ह वर्क. सर्वप्रथम आपण पॉझिटिव्ह वर्क बाबत आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, त्याची माहिती घेणार आहोत. देन व्हॉट इज मीन्ड बाय पॉझिटिव्ह वर्क. आज आपल्याला ही तिन्ही डेफिनेशन पाठ झाल्या पाहिजेत, समजून घेणं खूप गरजेचं आहे नेमकं हे पॉझिटिव्ह वर्क वगैरे काय आहे. देन लिसन केअरफुली all of you. The first point and the first concept of an in this chapter, it is called positive work. The definition of a positive work is when a force and displacement, listen carefully all of you, when force and displacement of the object, when force and displacement of the object are in the same direction, are in the same direction, are in the same direction, the work done is positive. म्हणजे याचा अर्थ काय होतो, when a force and displacement of the object are in the same direction. ज्यावेळेस एखाद्या पदार्थावरती बल प्रयुक्त केला जातो, ज्यावेळेस एखाद्या पदार्थावरती बल प्रयुक्त केला जातो, त्यावेळेस त्या पदार्थाचं विस्थापन, त्या वस्तूचं विस्थापन प्रयुक्त केलेल्या बलाच्या दिशेमध्ये होत असेल, त्याच दिशेमध्ये त्या वस्तूचं जर विस्थापन होत असेल, दिशा दोघांचीही सारखी असेल, तर अशा वेळेला जे वर्क तयार होतं
जे काम होतं त्या वर्कला पॉझिटिव्ह वर्क असं म्हटलं जातं. म्हणून डेफिनेशन आपण या ठिकाणी तशाच पद्धतीने पाहिलेली आहे. व्हेन अ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, काय काय सांगितलेलं आहे? फोर्स अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट आर इन द सेम डायरेक्शन. ज्यावेळेस एखाद्या पदार्थावरती, वस्तूवरती, ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टवरती बल प्रयुक्त केलं जातं आणि त्या वस्तूचं विस्थापन हे प्रयुक्त केलेल्या बलाच्या दिशेने जर होत असेल तर त्यावेळेस पॉझिटिव्ह वर्क हे तयार होतं. हिअर थीटा इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत. बघा लक्ष द्या, म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय झाला? जर आपण ज्या डायरेक्शननं, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला या ठिकाणी मी काढून दाखवतो. एक मी बॉक्स तयार करणार आहे. त्या बॉक्स वरती तुम्ही व्यवस्थित पाहू शकता की हे फोर्स अप्लाय कसं झालेलं आहे. आता हा छोटासा बॉक्स आहे, तुम्हा सर्वांना दिसू लागलाय. दिस इज अन ऑब्जेक्ट. या डायरेक्शनने मी याच्यावरती काय अप्लाय केलं? फोर्स अप्लाय केला. दिस इज अन फोर्स. बघा लक्ष द्या, हा फोर्स अप्लाय केला आणि याच डायरेक्शन मध्ये पुढे त्याचं काय झालं? डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे यस. आता मला सांगा, ज्या डायरेक्शन आपण फोर्स अप्लाय केलाय त्याच डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट हा पुढे पुढे गेलेला आहे. म्हणून अँगल जो तयार होतो थीटा, या ठिकाणी कोणता अँगल तयार झाला का? एक सरळ दिशा, एक सरळ रेष तयार झाली. इथं कोणता अँगल तयार होईल का? मग आता होणार नाही. म्हणून आपण या ठिकाणी सांगू शकतो द थीटा इज इक्वल टू, बघा लक्ष द्या, तर या ठिकाणी तुम्ही सांगू शकता, काय सांगू शकता? थीटाची व्हॅल्यू किती येईल? थीटा इज इक्वल टू 0. व्हॅल्यू काय आली? थीटा इज इक्वल टू 0. थीटाची व्हॅल्यू काय झाली? या ठिकाणी 0 झालेली आहे. तर बघा लक्ष द्या, ऍज त्या थीटाची व्हॅल्यू जर तुम्ही कॉस काल मिळालेल्या फॉर्म्युलामध्ये जर ठेवलात तुम्ही, काय फॉर्म्युला होता कालचा? W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थीटा. तर कॉस थीटाच्या जागी आपल्याला थीटाची व्हॅल्यू ठेवायची आहे. बघा लक्ष द्या, तर कॉस थीटा, बघा या ठिकाणी ते व्यवस्थित येत नाही, थोडासा प्रॉब्लेम होतोय. बघा मी परत लिहिण्याचा प्रयत्न करतो. कॉस थीटा हा झाला कॉस थीटा. तर कॉस थीटाच्या जागी आपल्याला व्हॅल्यू काय ठेवायची आहे? थीटाची व्हॅल्यू आपण आत्ताच बघितलं, अँगलची व्हॅल्यू किती आली? थीटा इज इक्वल टू 0 ही त्याची व्हॅल्यू आली. म्हणून थीटाच्या जागी कॉस बरोबर ऍज, बघा लक्ष द्या, कॉस बरोबर 0. थीटाच्या जागी काय ठेवलं? 0. म्हणजे काय? कॉस 0 इज इक्वल टू, तर काय येईल? कॉस 0 ची व्हॅल्यू, तुम्ही जर टेक्नॉमेट्रीचा टेबल पाठ केला व्हॅल्यूचा, बघा जर कॉस 0 असेल, अँगल जर कॉस 0 असेल तर टेक्नॉमेट्रीमध्ये त्या अँगलची किंमत 1 येते. म्हणून कॉस 0 इज इक्वल टू 1. बघा येणारी व्हॅल्यू काय येते? 1. येणारी व्हॅल्यू काय आलेली या ठिकाणी? 1 आलेली आहे. हे झाली कॉस थीटाची काय झालेली आहे? व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो. म्हणून जे आलेले 1 आहे, वर्क इज इक्वल टू त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ठेवायचे. बघा वर्क इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस 0. कॉस 0 ची व्हॅल्यू आपण काय सांगितलं? 1 आहे. म्हणून फॉर्म्युला काय तयार झाला? बघा मी तर ठेवून दाखवतो. W इज इक्वल टू काय केलं? F इंटू S आणि इथं इंटू 1. आता ह्याचा जर आपण गुणाकार घडवून आणला तर येणारा गुणाकार कसा असेल? तर येणारा गुणाकार हा आपल्याला असा मिळेल, बघा W इज इक्वल टू F इंटू
यस. येणारा गुणाकार कसा आहे? W इज इक्वल टू F इंटू यस हा आपल्याला मिळेल. कारण 1 हे कशाची व्हॅल्यू झाली? कॉस थिटाची व्हॅल्यू, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 मिळाली. म्हणून या ठिकाणी फॉर्म्युला काय तयार झाला बाळांनो? बघा लक्ष द्या. W इज इक्वल टू काय? F इंटू यस हा फॉर्म्युला या ठिकाणी तयार झाला. म्हणून द वर्क, पॉझिटिव्ह वर्क इन विच द मोस्ट इम्पॉर्टंट टू that is the two things, that is the force and a displacement. म्हणून डेफिनेशन आपण काय बघितली? when the force and displacement of the object are in the same direction, the work done is positive. त्यावेळेस वर्क डन हे कसं तयार होतं? पॉझिटिव्ह वर्क डन तयार होत असतं. तर इथंपर्यंत आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर आता पुढचा भाग आहे नेगेटिव्ह वर्क डन. पुढचा जो पॉइंट आहे तो आहे नेगेटिव्ह. The next point is a negative work. आता नेगेटिव्ह वर्क म्हणजे नेमकं या ठिकाणी काय होतं? तर मी तुम्हाला जसं मागच्या ह्याच्यामध्ये जसं मी एक्सप्लेन करून सांगितलं होतं तशा पद्धतीनेच मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर या ठिकाणी रिकामी जागा आहे. तर या ठिकाणी मी बॉक्स काढतो जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल. व्हॉट इज अ प्रॉपरली नेगेटिव्ह वर्क. नेगेटिव्ह वर्क म्हणजे नेमकं या ठिकाणी काय आहे? लुक ॲट दिस ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट आहे मी तुमच्या स्क्रीनवरती काढलेलं आणि याच्यामध्ये फोर्स अप्लाय झालेला आहे F. बघा रेड शाईन दाखवतोय जो की फोर्स आहे जो ऑब्जेक्ट कडे अप्लाय झालेला आहे. बरोबर आहे. हा फोर्स या ठिकाणी अप्लाय झालेला आहे. These force are applied in the opposite direction. हे अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय झाला. कशावरती? तर त्या ऑब्जेक्ट वरती. आणि त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट सुद्धा अपोजिट डायरेक्शन मध्येच पुढे होणार आहे. तर अशा स्वरूपामध्ये त्यांचं काय झालेलं आहे? एक फोर्स ही अप्लाय झालेला आहे आणि डायरेक्शन सुद्धा अप्लाय बघा लक्षात डिस्प्लेसमेंट सुद्धा तशाच पद्धतीनं झालेला आहे. आता हे डायग्राम पाहता तुम्हाला नेमकं याच्यामध्ये काय दिसेल? तर दिस इज अन अ फोर्स, दिस इज अन अ डिस्प्लेसमेंट. हे फोर्स आहे आणि हा डिस्प्लेसमेंट आहे. देन व्हॉट इज अन अ डेफिनेशन ऑफ अन अ नेगेटिव्ह वर्क? द डेफिनेशन इज when a force and displacement, once again, when force and displacement are in opposite direction. ज्यावेळेस एखाद्या पदार्थावरती बल प्रयुक्त होतं, ज्यावेळेस एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त होतं त्यावेळेस ती वस्तू अप्लाय झालेलं फोर्स हे वेगळ्या दिशेतलं असतं आणि ती वस्तूचं विस्थापन हे वेगळ्या दिशेमध्ये होत असतं. म्हणून डेफिनेशन मी या ठिकाणी काय सांगितलं? व्हेन अ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन द वर्क इज नेगेटिव्ह. तर त्यावेळेस काय झालं बाळांनो? तर वर्क जे निर्माण झालेलं आहे हे जे डायग्राम तुम्ही बघितलात तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की फोर्स आपण या साईडनं उलट्या दिशेनं जाऊ लागले. फोर्स आपण अप्लाय तर वस्तूवरतीच केलाय आणि वस्तूचं विस्थापन सुद्धा अपोजिट डायरेक्शननं झालेलं आहे. तर हे ज्या वेळेस घडून येतं ह्या संपूर्ण क्रियेला आपण काय म्हणतो? दिस इज कॉल्ड अ नेगेटिव्ह वर्क. आता मला सांगा ह्या नेगेटिव्ह वर्क्सचा अँगल किती असेल? थीटा किती असेल? तुम्हाला सर्वांना बघा आलेख माहिती आहे, क्वाड्रंट तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ठेव का हे अशा स्वरूपामध्ये आहे. बरोबर. बघा हा आहे 90 डिग्रीचा अँगल, हा सुद्धा आहे 90 डिग्रीचा अँगल, हा सुद्धा आहे 90 डिग्रीचा अँगल आणि हा सुद्धा आहे 90 डिग्रीचा. हे क्वाड्रंट आहे जे आपण पाहू शकतो. हो का? इथं 90 डिग्री तयार झालं, इथं 90 डिग्री, इथं 90 डिग्री, इथं 90 डिग्री.
हा झाला 90 डिग्रीचा अँगल या ठिकाणी तयार झाला. आता जर तुम्ही बघितला तर या ठिकाणी आपण जो फोर्स अप्लाय केलेला आहे तो फोर्स या ठिकाणी अपोजिट पद्धतीने अप्लाय झालेला आहे. अपोजिट पद्धतीने म्हणजे नेमकं कसं, जसं की आपण ह्या क्वाड्रंट मध्ये पाहू शकतो तेव्हा अशा पद्धतीनं आहे की नाही. आता इकडचा 90 डिग्री आणि इकडचा 90 डिग्री ह्या दोघांची जर तुम्ही बेरीज केलात तर उत्तर किती येतं 180 डिग्री. अँगल कितीचा तयार झाला मग थिटा आता या ठिकाणी बघा 9 दुनी 18 बरोबर आहे. 180 डिग्रीचा या ठिकाणी थिटा तयार झालेला आहे. म्हणून थिटा बघा लक्ष द्या, थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. किती डिग्रीचा अँगल तयार झाला 180 डिग्रीचा अँगल तयार झाला. आता हा जो तयार झालेला अँगल आहे 180 डिग्रीचा अँगल आपण काय करूया तर काल दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून बघूया की वर्क डन हे पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं. जसं मागचं वर्क डन काय आलं W इज इक्वल टू F इंटू एस म्हणजेच पॉझिटिव्ह आलं. निगेटिव्ह साईन तिथं तयार झालं का बिलकुल तयार झालेलं नाही. पण या ठिकाणी होतं का नाही याचा आपण समीक्षा करूया, आपण हे पाहणार आहोत. तर बघा लक्षात कालचा जो फॉर्म्युला मी तुम्हाला दिला होता तो फॉर्म्युला नेमका काय आहे, तो कशा स्वरूपाचा फॉर्म्युला आहे ते तुम्हाला सर्वांना पाठ आहे. तर बघा आपण या ठिकाणी काय करणार आहोत कॉस 180 डिग्री कॉस 180 म्हणजेच काय बघा कॉस थिटाची व्हॅल्यू 180 आहे कारण अँगल कितीचा तयार झाला त्या ठिकाणी 180 डिग्रीचा अँगल तयार झाला म्हणून कॉसची व्हॅल्यू 180 डिग्री या ठिकाणी आहे. तर तुम्हाला माहिती असावं की ट्रिग्नोमेट्रिक चार्ट मध्ये जर तुम्ही अभ्यास केला त्याचा तर कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू हे किती आहे माहिती आहे बाळांनो -1. त्याची व्हॅल्यू किती येते -1. हे कॉस 180 ची व्हॅल्यू आहे. म्हणजे कॉसच्या ठिकाणी कॉस थिटाच्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचं आहे बघा मी कलर चेंज करून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर कॉस 180 च्या ठिकाणी किंवा कॉस थिटाच्या ठिकाणी आपल्याला -1 ही व्हॅल्यू ठेवायची आहे जेणेकरून आपल्याला फॉर्म्युला मिळेल. तर आता पुट करा बरोबर. कशा पद्धतीने पुट होईल तर बघा लक्षात आपण जर ते पुट केलं तर ते अशा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बघा लक्षात द्या कशा स्वरूपामध्ये आहे. मेन फॉर्म्युला मी लिहितो त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू या ठिकाणी लिहिणार आहे. तर मेन फॉर्म्युला नेमका कसा आहे बघा लक्षात द्या. देन W इज इक्वल टू बघा W इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहिती आहे फोर्स F इंटू एस बरोबर आहे इंटू कॉस थिटा इंटू कॉस थिटा. हे त्याची हे मूळ काय झालेलं आहे या ठिकाणी दिस इज अ फॉर्म्युला हे जे की आपल्याला काल मिळालेला आहे. तर आता ह्या कॉस थिटाच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू बघा कॉस 180 ची व्हॅल्यू -1 आली आहे ते आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहे. -1 ठेवायचे कॉस थिटाच्या ठिकाणी. W इज इक्वल टू F इंटू एस इंटू -1. -1 आपण या ठिकाणी ठेवलं बघा लक्षात द्या. आता 1 ना जर कोणालाही गुणलं तर येणारं उत्तर तेच असणार आहे. काय बदल होईल का त्याच्यामध्ये होत नाही. म्हणून काय येईल उत्तर मी या ठिकाणी वरची स्टेप खोडतो बघा. तर आपली ते जी स्टेप आली होती ते नेमकं काय होतं खालची बघा W इज इक्वल टू F इंटू एस इंटू -1 कारण कॉस थिटा ठिकाणी आपण -1 ठेवलं. म्हणून फायनल व्हॅल्यू काय आली बाळांनो W इज इक्वल टू बघा सगळ्यांचा गुणाकार आपण जर करून घेतला तर मायनस आपण बाजूला काढलं इन ब्रॅकेट F इंटू एस बघा. आता मला सांगा फोर्सची व्हॅल्यू आणि डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू हे काय झाली आता सध्या निगेटिव्ह आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय ज्या वेळेस बघा मी पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहितो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. W इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट F एकच मिनिट
एफ इंटू एस ब्रॅकेट क्लोज. बघा आता संपूर्ण वर्क डनची फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय झालेली आहे या ठिकाणी निगेटिव्ह झालेली आहे. तुम्ही पाहू शकता हे जे दिलेलं आहे मी या ठिकाणी निगेटिव्ह, आणि हे संपूर्ण जर बघितलात तर वर्क डन आता या ठिकाणी तुम्हाला कसं दिसू लागलंय निगेटिव्ह दिसू लागलंय. म्हणजेच काय द बघा तुम्ही जर डेफिनेशनचा जर वापर केला तर डेफिनेशनचा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं ज्यावेळेस एखाद्या वस्तूवरती अपोजिट डायरेक्शन मधून फोर्स अप्लाय होतो आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा अपोजिट डायरेक्शन मध्ये होतं त्यावेळेस येणारी जी वर्क डनची व्हॅल्यू आहे हे टोटली निगेटिव्ह येते. पॉझिटिव्ह येते का येत नाही. म्हणून जो वर्क होतं ते कसं वर्क तयार होतं निगेटिव्ह वर्क तयार होत असतं. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत थर्ड पॉइंट इज कॉल्ड झिरो वर्क. जो तिसरा पॉइंट या ठिकाणी आपल्या बुक मध्ये दिलेला आहे अँड टाइप्स ऑफ वर्क इज अ झिरो वर्क. आता बघा लक्ष द्या आता झिरो वर्क नेमकं काय आहे हे कशा पद्धतीनं झिरो वर्क तयार झालं त्याच्यासाठी आपल्याला वापस पहिल्याच्या पद्धतीनं समजून घेणं गरजेचं आहे. याची डेफिनेशन काय आहे सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी करणं समजून घेणं गरजेचं आहे. मी आता या ठिकाणी काय करतोय मी पुन्हा एकदा तसाच बॉक्स काढतोय जे की सुरुवातीला मी तुम्हाला काढून दाखवलं होतं. बरोबर आहे. तर तो बॉक्स कशा पद्धतीने बघा सर्वांचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. देन लिसन केअरफुली. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स हा खालच्या डायरेक्शन मध्ये असेल. हा आहे फोर्स आणि हा आहे डिस्प्लेसमेंट. आता बघा लक्ष द्या जर इथं जर तुम्ही बघितलात तर हा अँगल एकमेकाला ज्यावेळेस चिटकतो तर इथं किती डिग्रीचा अँगल तयार झाला बाळांनो 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. बघा इथं जास्त खडाखोड नको. तर हे आहे फोर्स इकडली तो फोर्स हा अप्लाय झाला खालच्या डायरेक्शन मध्ये आणि दोघांचा अँगल जो तयार झालाय जो आहे 90 डिग्रीचा अँगल. बघा लक्ष द्या म्हणजेच काय दिस इज अन अ झिरो वर्क. हे व्हॅल्यू आहे झिरो वर्कची. म्हणून डेफिनेशन काय होईल बघा मी या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. लिसन केअरफुली. व्हेन द अप्लाइड फोर्स मनामध्ये माझ्या पाठीमागे सर्वजण म्हणायचं आहे मनामध्ये मध्ये इथं नाही म्हणजे बघा व्हेन द अप्लाइड फोर्स डज नॉट कॉजेस एनी डिस्प्लेसमेंट does not causes any displacement or when the force and displacement are perpendicular to each other the work by force is zero. ज्यावेळेस अप्लाय केलेला फोर्स आणि होणारं वस्तूचं विस्थापन हे ज्यावेळेस एकमेकाला कसे येतात परपेंडिक्युलर येतात. हे आहे परपेंडिक्युलरचं साइन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे हे कशाचं साइन आहे परपेंडिक्युलरचं साइन आहे. म्हणजे एकमेकाला कसे येतात ते परपेंडिक्युलर येतात. त्यावेळेस काय तयार होतं बाळांनो तर झिरो वर्क तयार होतो. म्हणून डेफिनेशन काय सांगितलं सर्वांनी नीट लक्ष द्या. व्हेन द अप्लाइड फोर्स डज नॉट कॉजेस एनी डिस्प्लेसमेंट. ज्यावेळेस एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त होतं आणि त्याचं कोणतंही विस्थापन होत नाही और किंवा व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट किंवा बल आणि विस्थापन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ज्यावेळेस बल आणि विस्थापन हे एकमेकाला कसे असतात बघा लक्ष द्या परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस तयार होणारं वर्क म्हणजेच काय आहे बाळांनो इट इज कॉल्ड झिरो वर्क. वस्तूचं विस्थापनच झालं नाही तर काम होईल का. डेफिनेशन मध्येच आपण बघितलेलं आहे वर्कची डेफिनेशन काय सांगितलंय बघा लक्ष द्या. ज्यावेळेस एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त होतं आणि ज्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट होतं त्यावेळेस वर्क झालं. वस्तूच हलली नाही वस्तूची जागाच बदलली नाही तर त्या वस्तूपासून काही वर्क डन बाहेर पडलं का काहीही बाहेर पडलेलं नाही.
इट इज कॉल्ड झिरो वर्क. तर आता वापस आपल्याला त्याची व्हॅल्यू पुट करून पाहायची आहे. वर्कची व्हॅल्यू हे 0 येते का इन द डेरिव्हेशन फॉर्म. डेरिव्हेशन फॉर्म मध्ये आपल्याला ते वापस पुट करून आपण पाहणार आहोत. तर ते कशा स्वरूपाने असेल त्याची माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देतो. हिअर अ थीटा, द अँगल इज थीटा. बघा, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री आपण सुरुवातीलाच घेतलं, आपण बघितलं अशा पद्धतीचा अँगल तयार झाला होता, बरोबर, जो की मी वरच्या डायरेक्शनला दाखवलाय, जो की आपण खालच्या डायरेक्शनला पाहिलेला होता. हो का, अशा पद्धतीने, बरोबर आहे की नाही. हे आहे 90 डिग्री. तर या दोन्हीचा जर तुम्ही विचार केला तर 90 डिग्रीचा अँगल आपोआप तयार होतो. ठीक आहे. तर बघा, मग थीटाची व्हॅल्यू काय झाली 90 डिग्री. जर त्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही ठेवलात, वी हॅव, आपल्याला माहिती आहे काय, डब्ल्यू इज इक्वल टू काय दिलेले व्हॅल्यू, एफ इंटू एस इंटू कॉस थीटा. कॉस थीटा म्हणजे कॉस 90, कॉस काही 90 इथं व्हॅल्यू ठेवलेला आहे मी. कॉस 90 व्हॅल्यू हे या ठिकाणी ठेवलं, बरोबर आहे. म्हणून पुढचं उत्तर काय आलं बाळांनो, बघा, कॉस 90, कॉस 90 ची व्हॅल्यू काय माहिती आहे ट्रिग्नोमेट्री टेबल मध्ये, इट इज अन अ 0. बघा, हे मी या ठिकाणी खोडतो. तर मी इथं पुन्हा एकदा लिहितो, कॉस 90 इज इक्वल टू व्हॅल्यू इज इक्वल टू 0. कॉस 90 ची व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये 0 आहे. म्हणजे कॉस 90 ची व्हॅल्यू काय झाली, 0 झाली. म्हणजे कॉस 90 ज्या ठिकाणी आपण लिहिणार होतो त्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे, आता 0 लिहायचं आहे. कॉस 90 च्या ठिकाणी 90 ची व्हॅल्यू 0 हे आपल्याला पुढच्या समीकरणामध्ये लिहायचं आहे. म्हणून येणारं समीकरण हे कसं असेल तर मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दाखवू इच्छितो. म्हणून पुढचं समीकरण हे अशा स्वरूपामध्ये तयार होईल. बघा, लक्ष द्या, डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस इंटू 0. आता 0 न जर कोणत्याही संख्येला जर तुम्ही गुणलात तर येणारं उत्तर हे काय असेल, 0च असेल. व्हेन वी आर मल्टिप्लाय द 0 ऑफ एनी, बघा, देन आन्सर इज 0. म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू 0, कारण ह्या सगळ्याची व्हॅल्यू या ठिकाणी काय झाली, टोटली 0 झालेली आहे. ह्या सगळ्याची व्हॅल्यू, कारण गुणाकारामध्ये असल्यामुळं फोर्स पण 0 झाला, डिस्प्लेसमेंट पण 0 झाला, आणि जे वर्क डन तयार झालेलं आहे हे सुद्धा 0 वर्क डन या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच काय, ज्या पद्धतीने डेफिनेशन आहे, बघा, we will see in the definition the work is 0, then it's a trigonometry portion, he will be proved that the work is also 0. बघा, लक्षात इथपर्यंत तुम्हाला सर्वांना हे तीनही रिलेशन तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल. तर उद्या आपण पुढचा पॉइंट घेणार आहोत, युनिट ऑफ वर्क्स. ठीक आहे, युनिट ऑफ वर्क्स हा एक पॉइंट घेणार आहोत. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन जूल अँड अर्थ्स, हे 2 पॉइंट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर उद्या याच वेळेला आपण भेटणार आहोत. तर सर्वांनी आतापर्यंत शिकवलेल्या भागावरती अभ्यास करायचा आहे.